आता आपल्याला बी बळभोसारखा आवाज काढा लागतो नाही का? अरे चला म्हणलं, चिमणराव झालं म्हणलं आमचं, चला. अरे बापरे, हे कोण आहेत बाबा दोघी? हो, यांना तुम्ही आजच बघितलं? हो, चिमणराव म्हणून हात मारतात. हा, कोण आहे म्हटलं तुम्ही? ताई साहेब, इकडे कसं काय म्हणलं? आज पाहिलं नाही तुम्हाला? मी तर चिमणरावनं सांगत होते का म्हणा घरी. काही नाही म्हणलं, ते त्याची वर्ग मैत्रीण आम्ही. आम्ही दोघी बी एकाच वर्गात होतो. आम्ही कॉलेजला BA सेकंड इयरला आम्ही सोडलं आणि त्यांचं मग काय काय झालं तर आता समजलं आम्हाला इथं आहेत म्हणून. ते गाड्याला बाबा इस्तू टाकायला आमच्या घरात नाही हाय, चालू चांगलं चालू द्या ना बाबा. हो, पण काय काम काय म्हटलं? पाबळे कोण आहेत? हो, तुमच्या मैत्रीण आहेत म्हणतात बा. हो, बघा हे काय म्हणतात तर. कोण आहेत म्हटलं? कोण आहे? हा, तुमच्या जुन्या वर्ग मैत्रीण आहेत म्हणते. बोला ते सांगा, बोला. BA सेकंड इयरला होते म्हणजे तुमच्या सोबत. या तुम्ही. ताई कोण हा म्हणलं? घरात हिपट नको आणू बाबा तुम्ही. मी काय तुमच्या बरोबर होतो शिकायले? कोण तुम्ही? कोण नाव काय तुमचं? आडनाव काय म्हणलं? चिमण ओळखत नाहीस? आता 11वी पासून सोबत होतो तरी ओळख नाही म्हणलं. आता समजलं इथं असतं म्हणून तू घर घेतलं म्हणून. हो ना, का मी मोना. हा, ही कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? हे डोना, मी मोना. बाबा हे तर खादोड साहेब दिसून आले बाबा. ते मनमुळे आहेत बाबा. काय केलं बाबा यांनी? काय रे जो, काही घरी सांगितलं का नाही? फालतूचं काम सांगायला लागत होतं ना घरी. ते आपण कुठं चाललो, काय चाललो. ते बाई तुमच्या घरच्या पाना आमच्यावर काय कसं काय बोलून राहिला पाना. म्हणलं खादोडे साहेब आणि मानमुड साहेब होय म्हणलं. काही रे मा सोबतींना कोण आहे का? मग ते आपलं होडीतनी रंग लावला नाही पाहिजे म्हणून त्याने नाटक केलं ते. आम्ही चाललो नाही का होडी खेळायला रामपूरले. ते होय ते. म्हणलं मला साडी दे एक काढून, मला जावं लागते म्हणलं. ते क्रुझरवाल्याला आवाज देतो मी ड्रायव्हरले. ठीक आहे. काय म्हणलं सोबतीन तर तुम्हाला काय करून राहिले? करा बाबा काही बी टाकतो देऊन मी तुम्हाला. देऊन द्या म्हणलं ताई. हो, कसं आमचं थोडंसं प्रोग्राम आहे. हो, ते कसं आहे मजा घ्यायची आहे रामपूरवाल्याची. म्हणून पुढे घालतील ते, फक्त साडी देऊन दे द्यायला. तुम्ही चिमणराव करा ते, फोन करा बाकीच्या यायला चला म्हणा. हाँ तो बोलो खादोड़े साहब, अभी मेरे को रहमान डकैत बोलने का, समझा ना? तुमको बताया था मैंने, नहीं तो वहाँ पे गेम हो जाएगा अपना ही, हटेले बोलेंगे तो। बोलो क्या बात है अभी? आया ना ध्यान में आया मेरे। वो तो मैं क्या बोल रहा था, तो अभी हमारे साड़ा वाड़ा पहन के हम अपनी चिमनराव के घर के पास आए हैं। अभी सब जमा हो रहे हैं और यहाँ से अभी 10 मिनट के अंदर निकलने वाले हैं। तो तुम्हारी तैयारी हो गई क्या सब? तुम्हारा सब ओके हो गया क्या? कोई है क्या आजू बाजू में? है क्या कोई? हाँ, अकेले है ना तुम? अकेले बाजू में गाड़ी में बैठा मैं। बाकी बाहर है, बोलो ना, बोलो क्या बात है? वही बात बोल रहा, कैसा बाकी लोगों को पता नहीं चलने को ना मेरे पास ये AK-47 है करके। कैसा पूरा लोड किया मैंने अभी, वो गोलियां वाल्या डाल दिया। अभी बस यहाँ से हम तुम बोले तब निकलेंगे। हमारा सब रेडी है, कोई टेंशन का काम नहीं। नहीं, मैं काय को बताता, फिर तो ये तो आएंगे नहीं। तुम टेंशन मत लो। जब यदि तुमको काम गिरा दर शुरू कर देने की, पूरा रामपुर बिल्कुल सफा होने को ना, गेम ही करने का आज। कुछ भी हो, लेकिन आज अपने को वापस आने का नहीं। वैसे शिवलाल टोयगोटो को बस रंग लगा के आना है अपने को। बस एक घाव टुकड़ी कर रहा मैं इस बार। अभी हमेशा का झमेला ही नहीं होना है रामपुर वाले का। ये शिवलाल टोयगोट्या हो क्या कौन सा कंदील्या हो, सब पूरे बिल्कुल सपाचक करने, भूई सपाट कर देंगे, वो चारों खानों चित कर देंगे। इस बार तो मैं लोड गन बिल्कुल खाली करने वाला हूँ वहाँ पे, समझा ना? हाँ ठीक है, फिर मैं अभी कैसा निकलने का इंतजाम कर रहा, कपड़े वपड़े बदल लेता। हाँ ठीक है, ठीक है, रखता फिर वो। ठीक है। चला ना, आता तुम्ही काय पाहून राहिले? आता कसं काय जायचं आपल्याला, कसं तिथून आपल्याला त्या चौफुल्लीवर अडवणार आहे म्हणते। तर आता हे आपला हुलिया बदला लागते। काय को हुलिया बदलना पड़ता? मैं अकेला बदलता, दाढ़ी वाड़ी लगा लेता। तुम अंदर बैठने का ना, अपनी ये जो टैंक है इसकी, अपनी हार्वेस्टर की, इसमें अनाज रहता वो, इसमें तुमको बैठने का है। तुमको काय को बदलना पड़ता? सीधा वहाँ पे जब इशारा आएगा खादोड़े साहब का, तब बाहर निकलेंगे वहाँ पे। बराबर है, वो भी बराबर है, नहीं क्या? हम वो कैसे टैंक में छुप जाते और तुम हार्वेस्टर चला के रामपुर चलने का। ठीक है, तुम दाढ़ी वाड़ी लगा लो, फिर मैं भी फ्रेश होके आ जाता। गन रखो, अपनी गन अंदर ही रखता मैं मेरे साथ। ठीक है, एक बार इशारा मिल गया कि बस फायरिंग ही शुरू करता। इस बार अपने को कोई देखने का नहीं, चाचा भतीजा, सीधा बिल्कुल फायरिंग करने का। पूरा रामपुर बिल्कुल घर भी घुसने को ना, दरवाजे लगा के। ठीक है, फिर अगला पिछला सब बराबर कर देंगे इस बार। कोई बात नहीं। चलो बैठो तुम, आओ जल्दी आओ जल्दी। मैं भी आता चेंज करके। टिले साहब, अपने तुम्हारे मेमने को लेते हैं साथ में, कालू सिंह और वो उसको, अपने को मंगू को। उसको काय को इधर का अपना क्या कुकुट पालन सपा कर देंगे फिर। फिर मालूम नहीं कि तुमको। अपन जाएंगे सबके सब उधर रामपुर वाले इधर डाका डाल देंगे। उसका कुछ खरा नहीं रामपुर वालों का।
हाँ, वो कभी क्या करेंगे कोई पता नहीं, इसलिए मैंने मंगू को नहीं लिया ना कालू को नहीं लिया, बस अपन को जाने का है बस। हो नहीं तो अपन जाएंगे उधर उसके घर में, वो आएंगे इधर कोमड़े चुराने। तुमको नहीं मालूम वो लोग बहुत खतरनाक है, एक बार इसका आज काम ही निकालता मैं अभी। चलो फिर अभी फ्रेश हो जाओ, जल्दी निकलने का है। नहीं हटेले साहब, अपना ये मामा लुटेरे जो है इसका तो कोई सपोर्ट नहीं रहेगा ना रामपुर को। हाँ, नहीं तो फिर कैसा लेने के देने पड़ेंगे अपने को। हाँ, वो कैसा अपने पे भारी गिरता बोला। हाँ, वो उधर आ रहा क्या, वो जरा देख के ले लो तुम। अरे बाप रे, वो तो मेरे ख्याल में भी नहीं आया राजा। 100% रामपुर वाले उसका सपोर्ट लेते। क्योंकि मालूम है रामपुर वालों को अपन से ये काम होने वाला नहीं। वो मामा लुटेरे को 100% बुलाएंगे। और देखता मैं अभी फ़ोन लगा के देखता उसको। हाँ, और मैं कैसा दोस्त के नाते उसको समझाता कि तू आ रहा होगा तो मैं नहीं जाता हुआ। फिर काय को जाने का, अपन ने कैंसिल कर देने का सीधा। फिर उसके कैसा उसके मुंह में जबड़े में हाथ नहीं डालने का पुरता अपने को। वही तुम बोल दो रामपुर के और हमारे दुश्मन है बोलना, तुम इसमें भी मत गिरो बोलना। हाँ, तुम आ रहे होंगे तो फिर हम नहीं आते। कर दो फोन तुम। आज न छोड़ेंगे, आज न छोड़ेंगे बस हम गोली, खेलेंगे हम होली, खेलेंगे हम होली, मामू चलो ना खेलने को होली। अरे क्या मामू, खेलेंगे हम होली। अरे काय आणलं रे हे? अरे व्हा बाहेर व्हा दे सरल्या का खराब करून राहिलं मामी येईन ना। हो बाहेर व्हा, हा मला पुसा लागल, हो लवकर। बाबा काय हे कसा काय खजूर हॉटेलचा फोन आला म्हणा, काय शुभेच्छा की बिच्छा देते का म्हणलं काय त्या धुई मातीच्या। हॅलो, हाँ मामा लुटेरे बोलतो म्हणलं। हाँ बोला बोला हॉटेले। हाँ क्या है बा, क्या बात है। मुबारक मुबारक, होली मुबारक। हाँ, इसे वास्ते फोन किया था। क्या बोलते रामपुर जा रहे क्या, कुछ वाइल्ड एंट्री हो रही बोलती वहाँ भी तुम्हारी। रामपुर, अरे मी काय चाललो रे बा रामपूर गिमपूर, मी काय काम आहे मला तिथं। आत्ता तर मला जरा सुट्टी भेटली आजची। ते साहेबाच्या संग निरा झाडा टाकता टाकता काम चाललं माय। काय होतं काय गडबड आहे ते, मी काय चाललो तिथं म्हणलं, कोण सांगे तुले। तेच म्हणलं मी आलं चालले का मजाक केली म्या। हो म्हणलं चालले असाल तर बा आम्ही काही येत नाही तिथं। ते कसं आहे यावेळेस जरासं रामपूरचं आमचं भिनसलेलं आहे। हो त्यानं आम्हाला चॅलेंज दिलं की बा शिवलाल टोकोटेले रंग लावायचा। हो शान असन तर रामपुरात येऊन दाखवा। म्हणून म्हणलं मी चाललो चाचा भतीजाले घेऊन। तर म्हणलं तुम्ही जर सपोर्ट करत असाल, तुम्हाला त्याचा फोन आलता का या म्हणून जरासं सहकार्य कराले। नाही नाही तसं ते हरभरा प्रकरण झालं तेपासून तर काही फोन नाही आला बा। नाही 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 काही नाही काही नाही। बरं ठीक आहे ना, मग तरी बी आला गेला तर हो तुम्ही जर येत असाल तर आम्हाला सांगा बा, नाही तर मग आम्ही जात नाही। म्हणजे आमच्या दोघांच्या दुश्मनीत तुम्ही जर आले तर मग आमचं कसं आत्ताच आम्ही समजा पोया लागते आम्हाला, असं गोष्ट आहे ती। मी काय तोंड घालते दयाले, त्यानं तुम्हाला दिलं चॅलेंज तर तुम्ही पाच बसा त्याचं ते, मी काय त्याची एकूण जाणार आणि काय मी शकून घेणार मी। तुम्ही जाणे तुमचं रामपूरचा दुश्मनी जाणे, मला काही कर नाही लागत। पाहते तुमचं काय हो ठेवा फोन। तेच म्हणलं बा एक विचारलेलं बरं तुम्हाला, नाही तर मग विनाकारण। चला ठीक आहे मग धन्यवाद। हो आता तुम्ही या भानगडीत पडू नका, आम्ही आमचं निपटतो बरोबर। ठीक आहे ठीक आहे ठेवतो मग। जोरानं गेली पण। मारे बिल्लो सोचे दुनिया जग में ना होया बस छाउण वास्ते, मारे बिल्लो सोचे दुनिया जग में ना होया बस छाउण वास्ते। बच्चा किधर है रे, रामपुर किधर है भैया। हाँ इधर है क्या, इधर। हाँ सीधा है क्या, इधर है। रामपूर रामपूर पाहिजे तुम्हाला। हो रामपूर, हो हे सरळ सरळ जावं लागते। असं सरकट जा आता। इकडे नको येऊ, सरळ मोठा रोड नाही, या फाट्यातून अंदर जावं लागते 2 किलोमीटर। अच्छा आगे है क्या, 2 किलोमीटर। हाँ हाँ अच्छा क्या वो का हरभरा निकालना का एक आदमी का। क्या बोलते केले है क्या, केले। लाओ ना 1-2 डजन लाओ इधर। लाओ इधर लाओ। अच्छा लेके आता मैं। हाँ अभी आता 50 रुपये डजन है, 50। अच्छा कोई बात नहीं कोई बात नहीं, 200 की नोट दे देता मैं। बख्शीश 50 रुपये। 3 डजन लेके आ। मस्त आहे माणूस नाही रे, पायवर 50 शिल्लक देतो म्हणजे। बरं बरं आणतो हो संख्या तू फोन लावून दे म्हणलं मारुती दादाले। म्हणा एक क्रुझर गेली म्हणा, एक आता हार्वेस्टर येऊ राहिला म्हणा। मी केळे देऊन देते। लेके आ रहा मैं, लेके आ रहा केळे। रुको रुको। ला बच्चे हाँ जल्दी ला जल्दी ला। मारते फोन आला रे, पाय संख्या काय म्हणते तर आली वाटते गाडी एखादी पाय बरं। गाडी उडाली रे, गाडी उडाली म्हणलं। एक
त्यात जे आता कोणते माणसं पाहिजे बा आणि एक ते हार्वेस्टर निघाला आता निघायचं आहे अजून केळे घेतली की निघते ते बरं 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 करतो आम्ही चेकिंग इथं. असंच फोन करायचा काय? कोणती गाडी तिकडे इकडे सटकली की फोन करायचा. चला ठीक आहे ठेवतो. पोट्ट्यो पाहिजा म्हणलं, एक क्रुझर गाडी येऊन राहिली म्हणते आणि एक हार्वेस्टर. पाहिजा लक्ष ठेवता बरोबर, चेकिंग केल्याशिवाय अजिबात जाऊ द्यायचं नाही. तेच म्हणलं बरोबर पूर्ण पाहायचं अंदर, तिकडे जायचं कोण आहे काय आहे सगळं चेकिंग करायचं. बरोबर काय हरकत नाही ना. येऊ दे ना येऊ दे ना. रुको 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 जाने का नहीं आगे जाने का नहीं रुको रुको. बाबा म्हणलं गाडी काढून अडवली आमची भाऊ. काय केलं बाबा आम्ही? काय लुटमार करणार लोक आहात तुम्ही? आता आम्ही का लूट मारवले आहो का गावाले आहो म्हणलं आम्ही रामपूरवाले. गावातली गाडी चालली तुमची. कसं आहे इथं आम्ही चेकिंग करून जाऊ देऊ राहिलो गाड्या. कारण की थोडासा प्रॉब्लेम आहे. एक जरासा माणूस 2-3 माणसं जरासे आमच्या गावातनी म्हणजे भांडणं करायसाठी येऊ राहिले म्हणून आम्ही पाहू राहिलो. तुम्ही कोण आहे कुठच्या आहात तुम्ही कोणत्या गावच्या आहात तुम्ही? थांबा सांगतो आम्ही सगळं. थांबा उतरू द्या ड्रायव्हर साहेब उतरा ते सांगा काय आहे नवडी दिसून राहिली नाही पाहिजे बरं लाईन पण लक्ष ठेवा बरोबर. अरे बाबू काय म्हणता म्हणलं तुम्ही काय धुई माती खेळासाठी लोकांना वर्गाने मागासाठी गाड्या आवडता का तुम्ही? तुम्हाला तिकडे नाचायला पैसे पाहिजे पार्टीले आणि आमच्याकडचे पैसे मागतो तुम्ही. तेच नाटक आहे तुमचे. पण म्हणलं ताई आम्ही काय पैसे मागते पैसे नाव तरी काढलं का? फक्त म्हणलं बा कोण आलं काय आलं पहा म्हणलं याच्यातनी चेकिंग करून पाठवायचं आम्हाला गावात कोणाला घसू नाही देतात गावात. पण आता काय चेकिंग करायला लागते करा ना बाबा पाहा ना गाडीत माझ्या 3 बहिणी आहेत आणि एका बहिणीचं माझं लग्न आहे. आता आम्ही सोयरीक पाहासाठी आलेलो आहोत इथं. सगळ्या 5 बाया आहे आणि एक ड्रायव्हर आहे. पाहून घे म्हणलं अजून. 5 बहिणी बापू हो का असं बरोबर ठीक आहे ना. मग ते म्हणजे एक ड्रायव्हर आणि 5 समजा बहिणी तुम्ही हो का. इथं सोयरीक आहे का आमच्या गावात नाही कोणाची इथं? आपलं काय म्हणते बाबा संतोष संतोष टुकटुकीच्या घरी आलो आम्ही. तर त्याला आम्ही काल फोन केला होता आम्ही येऊन राहिलो म्हणून. बरोबर ठीक आहे ना. मी आमच्या बॉसला सांगतो त्याला मग ते हो म्हणलं की पाठवतो. 1 मिनिट काही अडचण असली तर मग कसं सांगायला येत तुम्हाला. हो म्हणा बॉस हो ते वाटते नाही का हो ते मारती झुटके हो डुबऱ्या वानाचा. बरं हो पा विचारा द्यायला पाहून घ्या म्हणा बाबा काही आहे का आमच्या हो काय दारूचा साठा आहे का काय पा बाबा हो पा लवकर. बरं ते गाव कोणतं आहे म्हणलं तुमचं म्हणजे त्याला सांगा लागेल ना आम्हाला कोणत्या गावचे काय बाबा. ढंगार नाही का बरं सांगतो ना. हो बरोबर थांबा तुम्ही 2 मिनिटं विचारून आलो की सांगतो तुम्हाला. भूषण काही गडबड आहे का रे? भूषण भानू बरोबर पाहा म्हणा गाड्या. कसं काय करता मारती ना म्हणलं हे 5 बाय आहे याच्यातनी ते संतोष टुकडीचे चालले म्हणते ढंगारखेडच्या. तर एक ड्रायव्हर आहे हो ते हॉटेल गिटले त्यातलं कोण दिसून नाही राहिलं म्हणजे ते पाहिलं माहिती तसं पण कोण नाही. बरं ठीक आहे ना काही हरकत नाही. त्यांना सांगून दे कुठचे ढंगारखेडचे आहे का. 1 मिनिट म्हणा मी संतोष टुकटुकीला फोन लावतो म्हणजे कन्फर्म करतो त्याच्यानंतर गाडी सोडतो. नाही तर कसं आजकाल भरोसा ठेवतात नाही. तर त्या ताईला सांगून दे 2 मिनिटं म्हणा फोन लावल्यानंतर तुम्हाला सोडतो म्हणा. फुकट टाइमपास आहे मारती का नाही ना ते काहीच नाही ना. हो ते त्याच्या इथे चालले असेल ना. थांब ना बा गडबड नको करून तू. लग्नावाले असू शकते तर आजकाल काहीच नाही सांगताय. आपण इकडे धुई माती धामधूम करायचं त्याने तिकडे धामधूम करा. पहिले कन्फर्म करू दे 100% आले का म्हणून तिथं संतोषला फोन लावू दे. काय मालते का नाही बिना फोन लावते बा. हॅलो बोल ना मालती काय म्हणता. हॅलो संतोष मी काय म्हणतो ते आपलं पाहुणे घेऊन येणार होते का तुझ्या घरी ते पाहासाठी सोयरिकीचे पाहुणे आज येणार होते का म्हटलं. हो ना अरे हो येऊ लागले होते तर जास्त महिला मंडळच येणार आहे म्हणे. पोलगी बी येऊ शकते म्हणे असं म्हणे बा. असा फोन आला होता काल. बरोबर म्हणजे खरं आहे समजा नाही का. बरं ठीक आहे कोणत्या गावचे येणार होते? काय ढंगाल खेळ म्हणे बा ढंगाल खेळ. बरोबर आहे मग बरोबर आहे हो ढंगारखेडचेच म्हणून राहिलं ते. बरं काय हरकत नाही. हो आता ते कसं आपल्याला चेकिंग करणं आहे सुरू. बरं मग आता ते काय ढोराचा मोठा पेचच झाला याचा. बरं चालते काही हरकत नाही. मी त्याला सोडतो इथून सोडतो. हो काय येऊ राहिले ते आता. हो थोडं लवकर हो मला तयारी करायला लागलं लवकर फोन आले का तर एवढ्या लवकर येते का. हो बोला हो ठीक आहे हो मी काय म्हणतो मालती हो पोलगी आहे का पोलगी आली आहे का. मी काय सांगू शकतो मी इथं खुर्चीवर बसून हो गाडीत असं ना वा असू शकते काही सांगता येत नाही. आहे बाय आहेत बा 2-4. बरं ठीक आहे ठेवतो मग ओके. म्हणलं आहे दवाई बापूला खोतच जाते म्हणजे धुई माझ्या दिवशी पाहुणे येते का म्हणजे पाहिले बाबा बाई आले का नाही फोन आला का द्यायचा. अशा दिवशी कोणी येत असते का वाटते तरी का आपल्याला येईन म्हणून. हो पण आता ते काय आता जाऊ दे बरं झालं आले चांगले झालं. ये तू तयारी कर लवकर पटापट कपडे बदल. जाऊ दे गाडी जाऊ दे काही विषय नाही. हो कसं आहे टुकटुकीला फोन आलता म्हणते द्यायचा येऊन राहिलं म्हणून. जाऊ दे तिकडे हो काही विषय नाही. जा म्हणलं ताई हो काही हरकत नाही. हो केली चौकशी घरी फोन लावला होता हो टुकटुकीले. तर ते आता कसं हो ते म्हणजे नाही म्हणजे सांगितलं म्हणे आम्ही फोन आलता म्हणे तुमचा. आता जाऊ शकता तुम्ही हो ड्रायव्हर साहेब जा म्हणलं जा. तेच म्हणलं बाबा हो ना आम्ही कालच फोन केला त्याला. बरं पण मी काय म्हणतो आता तुम्ही याच गावचे नाही का. म्हणलं कसं काय पोरग ते संतोष टुकटुके हो कसं शोक पाणी हे ते कसं काय पोरग. चांगला स्वभाव चांगला आहे. काही म्हणजे पुड्या नाही खात कोणतं दारू नाही हे नाही कोणतं कायच्यातच नाही सुपारी खाणे नाही खाते. 1 नंबर पोरगा आहे हो. पहा ना तुम्ही तुमच्या समजा बहिणीसाठी.
असं पाहायचं ना विचार करून पोरग पाहून जर आता माझ्या बहिणीच्या पसंत आलं तर मग कसं टिकेच लावून जातो आम्ही आज. आमच्या घरच्या माणसाने पाहिलेलं आहे त्याला, फक्त आता बाया बायच आम्ही. बरं येतो मग आम्ही. हो ठीक आहे चला. वाटतं रे संतोषची सोयरी नाही का? हो ना, पहा बरं आता योगायोग समजा टिकलेच लावून जातो म्हणते जर पोरग पसंत आलं तर. बरंच बरं आहे बा नाही का? सरा बायाचाच कारभार झाला पहा बरं. हो एक माणूस नाही म्हणते, सगळ्या बायाच आहे म्हणते बा. जाऊ दे तिकडे नाही का? होते वाटते संत्याचं. न छोड़ेंगे बस हम जोली खेलेंगे हम होली खेलेंगे हम हॅलो, हार्वेस्टर येऊन राहिला. हार्वेस्टर हो, एक माणूस आहे बसून त्याच्या. पाहिजे म्हणलं कोण हो इथं. हॅलो हॅलो. हो बरं ठीक आहे. आलता ना संकेतचा फोन आलता. हो बस असेच देत जा मेसेज. हा ठीक आहे बसले आणि बरोबर आहे ना, काही लागलं सांग जा. ठीक आहे आम्ही पुलावरच आहोत. ओके. रुको, जाने का नहीं आगे, जाने का नहीं अजीबा, हाँ जाने का नहीं. क्या भैया? सत श्री अकाल. हाँ बोलो. हाँ क्या, किधर जा रहे तुम? कौन है, क्या है? हाँ इधर किधर जा रहे तुम? क्या भैया बात कर रहे हैं? हर साल का है ना, हमेशा का है ना हमारा. हार्वेस्टर लेके आते हम कितने दूर से, पंजाब से. इधर हमारा कैसा गेहूँ काटना, चना काटना, सोयाबीन काटना. हर साल का काम है ना. बराबर है तुम्हारा. हाँ पाय रे भान्या, बरोबर पाय म्हणलं. आहे कोणी वरे? हाँ कोणी आहे का म्हणलं? माणसं आहेत का? दिसते का कोणी? हॉटेल गिटेले क्या है भैया? क्या देख रहे? नहीं तुमको नहीं समझ में आएगा. वो एक है हमारा वो हटेल है ना, हटेल उनके पास भी हार्वेस्टर है. मेरे को लगा उसका चाहिए क्या, पिछले साल आया था वो. है का भाने? है का रे? है का कोणी? है का अजून? हा इकडे तिकडे पाय. कोणीच तर नाही हो, कोण नाही येते. बस ते साहेब एकटे साहेब ते. ठीक है उतर. हाँ काय हरकत नहीं. तो मैं क्या बोल रहा था, वो हटेल को ढूंढ रहे हैं हम, तुम्हारा कोई वादा नहीं. लेकिन वो अपने टाकी में क्या है? टाकी में क्या है? क्या भैया क्या रहेगा? डीजल. अभी वो रामपुर कैसा अपने को जाने का है. 8 दिन इधर ही मुक्काम है अपना अभी. कैसा 2 दिन में डीजल हो जाता खला. अभी हमारा आदमी आ रहा, वो गाड़ी नहीं हमारे पास, हीरो होंडा. तो कैसा वहाँ पे अभी खोपड़ी वोपड़ी बना देते, रामपुर में ठिया मान देते. अभी तक काय को नहीं आया रहा. हरभरा था ना हमारा. फिर क्या तो कितनी मुसीबत गई. अच्छा ठीक है, गेहूँ के वास्ते आए ना तुम? अपना भी है 20 एकड़ गेहूँ है अपना. दे देंगे तुमको. जाओ तुम जाओ. उतर भान्या. हाँ चला, काही प्रॉब्लेम नाही आहे याच्यात, काही नाही. जाऊ दे तुम्ही जा. ठीक है भैया, धन्यवाद. हाँ चलो आते फिर. बताना कब है गेहूँ तो तुम्हारा. चलो. म्हटलं अजून आणखी कोणी राहिलं का? कोणी आहे का म्हटलं बाहेर अजून आणखी यायचं? कोणी नाही यायचं. आम्ही 5 बहिणी आलेलो आहोत. ते ड्रायव्हर गाडीमध्येच बसतो, तो थोड्या वेळाने येईल मग. हो का हो ना, तुमचा फोन आला का? संतोष म्हणे असं आहे तसं आहे. म्हटलं खरंच नाही वाटलं आम्हाला. आज मातीचा दिवस. म्हटलं काय येणार आहे, गंमत करत असं म्हणलं कोणी याची. खरंच नाही वाटलं. हो पण आता तुम्ही खरोखर आला ना, नवल वाटून राहिलं. हो ना, तेच म्हणलं या दिवशी कसं काय येतील बा. आमचं कसं आहे, एक दिवस असंच चालला. कसं आहे, उन्हाळ्यात आता एक तर तारखा नाही आहे, लवकर आटोपलं पाहिजे. आणि एक तर आम्ही त्याच्या घर तिकडचं पाहून आलेला. फक्त मुलगा बघितला की बस झालं. मुलगा तो आहे वाटते नाही का तो, मागचा मी का म्हणा तुक तुके पोलगी कोणते का मी बरं या ना म्हणलं आतमध्ये पाणी देणं जाईल. पाणी देणं हाय आता. साबण विसरली माझी. बरोबर एक मिनिट. संतोष साबण आणणं ते नवीन आणलेली. तुम्ही म्हटलं तुम्ही जा थोडंसं ते टाका ना बरोबर खुर्च्या घरच्या. ते बरोबर करा. या लवकर. 2 मिनिटं. 2 मिनिटं. हो ना, ते आणायचंच विसरले मी. ताई तुम्ही ते तोंडाचं काढून टाका ना ते. तुम्ही 3 जणी ताईंनी लावलेलं आहे, ते काढून टाका आता मुचकं ते. आता मुसकं जर काढलं तर नाही का घरावर गोटी नाही का, मार खायचीच पाहिजे इथंच. नाही ताई तसं नाही. ते आम्हाला कसं तिघी बहिणीने सैन नाही होत. हो आम्हाला धूळ आहे का नाही, जरा सगळा धूळ गेली ना आमच्या नाकामध्ये. इतक्या शिका येतात ना खूपच. हो आई बाबापासून म्हणजे आईला होता ना आमचा प्रॉब्लेम. ते आमच्या तिघीमध्ये उतरला. या दोघींना काही प्रॉब्लेम नाही. येईल मिशा नाही. असा आहे प्रॉब्लेम ते. हो असते ना. आम्हाला आता मला गांजरगाव अजिबात सैन नाही होत. हो असे हाताला फुटकळे देतात. बरं ठीक आहे ना, काही हरकत नाही. राहू द्या मुचकी तुमची, काही असंच नाही. पण कोणत्या गावच्या मग ताई तुम्ही? म्हणजे नेमक्या असं म्हणजे 5 जणी 5 गावच्या असाल नाही? अंतर बघ टुकटुके साबण बहुतेक दुकानातच गेला वाटते नाही. 100%. नाही ताई, ते कसं आमचं गाव का, माझं गाव भेंडगाव. हे आपल्या समोरच्या ताई आहेत ना माझ्या, त्याचं भेंडी काजी. ते दुसरे आहेत ते भेंडी सूत्रक. आणि हे मागच्या आहेत ना, हो तर त्याचं आहे म्हणलं भेंडी महाला. हो असे आमचे गाव आहेत. हो सगळ्या भेंडीच दिल्या का म्हणा. हो ना, भेंडीला आवडते वाटते तिथं लोकांना. असं हो का, भेंडी महाला भेंडी काजी. हो ते पिंजाच्या तिकडे. असं हो का, बरोबर आहे. भेटलं होतं तिकडे, गेलतो आम्ही एक वेळ. भेंडी काजी भेंडी सूत्र खायचं तिकडे. हे लाईनी बहीण मग तुमची नाही का शेवटची?
हो ते आमच्या लाईनी बहीण आहे. हो, सुगंधा आहे तिचं नाव. आता कसं भेंडीत आलतं तिले, भेंडी काजीचं आलतं सोयरीत. पण ते जराशानं हुकलं ते. हो, जराशानं हुकलं तर मग म्हणलं राहू दे बाबा, जाऊ दे तिकडे. आता हे आता आम्हाला पोरगं पसंत ना, आता आलं की झालं मग. अरे वावर शिवड तर पाहिलं, त्या पोराचं वावर नव्हतं. आला बाबा, आण म्हणलं लवकर आणि उचलतो. सांग सामान किती वेळ झाला. हो ना, मी तेच म्हणलं बा, तुम्ही गाड्या सोडून राहिले कोणतीच्या कोणती. आता क्रुझर गेली एक अंदर गावातनी. हो, आम्ही ते हात दाखवला, बाया गिया होते त्याच्यातनी, पण ते कोण होतं काय होतं विचारपूस केली ना बरोबर. असं हो का, बरोबर, ठीक आहे. टुकटुकीचे इथं नाही, सोयरिकीचे पाहुणे आहे का ते. असं हो, तेच म्हणलं असेच विचारपूस करायचं नंतरच गावात येऊ द्यायचा. ठीक आहे. ठेवतो मग, ठेवतो. ठीक आहे. आता हार्वेस्टर आलं वाटते. ते हार्वेस्टर कोणाचं ते पहा बरं ते. हे काय झालं आता आम्ही तर आज आधी तिथं दांगडून घ्यायचं ते आता भैया अरे उधर लगा काय निरा गाणी सुरू असते ना. भैया उधर रुको ना. अरे बंद करा ना काय भाषा भले करते का. अरे बंद करा. सत श्री अकाल जी, सत श्री अकाल मामाजी, काकाजी, दादाजी, सत श्री अकाल. सत श्री अकाल म्हणलं ते दादा मागं घ्या ना गाडी, मागं घ्या ना. तिथं नका लावून हार्वेस्टर. इथं थोडंसं महत्वाचं काम आहे आम्हाला. मागं घ्या मागं. बापा का काय बंदोबस्त केला रे बाबा सगळे तयारच आहे बिलकुल नाही का. हो ना, बस असंच जर आलो असतं ना जीवत घेत होते काय म्हटलं काय नाही. हो ना, तिथं पोट्टे इथं हाजी बस 2 मिनट लगा था मैं साइड में लगा था. किसका गेहूं होगा तो बोल देने का. आज कैसा, आज तो नहीं कल से आज जरा झोपड़ी वोपड़ी मैं बना लेता. हमारा आदमी आ रहा अभी, कैसा फिर बाद में कल से शुरू कर देंगे. होगा किसी का तो बोल देने का, बराबर हिसाब से निकाल लेंगे अपन. ठीक है ना, कोई बात नहीं, बता देंगे है हमारा गेहूँ जरा सा किसका आया किसका नहीं आया. लेकिन तुम्हारा गाड़ी जरा सा आगे ले ये कैसा हमको प्रॉब्लम आ जाएगा. जरा सा वो कैसे जरा हमारा इधर अलग कार्यक्रम है. हाजी लेता ना भैया, लेता ना. 2 मिनिटं सबूर रखो ना. हो ना, अरे खादोडे आला ना गावात. तुम्हाला काय माहिती आहे, पोहे खाऊन राहिला असेल तिकडे सोयरी तिथं. आता आम्ही इकडे आहो. आता फोन लावा लागन, काय पाहा लागन. हा ठीक आहे उधर लगा लेता मैं, वो निमके पास लेता. करता चालू. काय खादोडे साहेब राजा इथं का निरा पोहे खायला आले का तुम्ही. त्या शिवल्याचा शोध लावा ना, कुठं आहे ते शिवल्या, कुठं आहे नेमका. एवढं गावात येऊन पोहोचलो राजा मंद. जर का हाती लागलो ना तर हे चटणी करते ते रामपूरवाले. तुम्ही सटकन त्या शिवल्याचा पता काढा, त्याला 2 बोटं रंग लावले की निघाले. असेच हो ना, कमीत कमी बैठक किती चहा पाणी तर होऊ द्या. आताच तर ते बसले तर पाणी घेतलं. काढू ना त्याचा विषय. हो, शिवल्याचा फॅन म्हणा आम्ही बा, इचुकाटा संघटनेचे अध्यक्ष आहे. हो, आम्ही त्याच्या पेपरला बातम्या वाचल्या आहेत. तर म्हणा बा, हो त्याचा घर कोणतं होय असं तसं विचारू, कुठं आहेत ते. एक वेळ पता लागला की झालं, कामच काढू ना मग त्याचं. आपण आता लावसान की तू पता विचारसान कोणाला. त्यापेक्षा ते तुमचा माणूस आहे ना हो जवळचा, काय ते धुटके त्याला तुम्ही ते मदत केली होती, ते सोन्याची ते चेन गिन दिली त्याला ते. बाबा हो राजा, तिथं भुललोच तुम्ही. हो, ते मुंशीराम धुटके ना. अरे बाबा, ते तर राजा आपला उजवा हात आहे. त्याला तर फक्त बस हो, खादोडे साहेब बोलतो म्हणलं की ते बात पटपट पोपटासारखा बोलते ती. थांबा त्याला लावतो फोन. काय राजा कालपासून ध्यानात नाही आपल्या ती. सगळ्या खबरा दिल्या असते, इतकं तर आपल्याला कामही नसतं. मग लवकर फोन लावा. कसं आहे आपल्याला जास्त माणसाच्या आवाजात बोलता येत नाही. बोला बोला फटकन लावा फोन त्याला. हो, इकडे तिकडे पाणी गिरी चहा पिते तोपर्यंत लावतो ना. ते आता हॉटेल काय माहिती पोचला का नाही का. हो ना, ते टाकीत आला बसून हार्वेस्टरच्या. आता काय त्याचा दम घुटून राहिला, काय कुठं गेला काय सांगा. त्याला हुशार आहे आपल्यापेक्षा. मग काय त्याचं नाही टेन्शन. फक्त तुम्ही फोन लावा आता लवकर त्या मुंशीराम धुटकेले. अरे राहूजी, लयच हुशार आहात तुम्ही. सांगा बरं, सगळे कामोकामी लावून दिले डॅनी सारखे, सगळे झाडावर, कोणी कुठं. तुम्ही मस्त फर्स्ट क्लासमध्ये डबा आणणार, मस्त जेवणही करू राहिले. तिकडे जा लागन ना, जरासं पाहा लागन ना. तुम्ही जे ठिकाण सांगत इथं हवा म्हणून मी काही नाही लागत ना. इतकी मोठी सेना लावल्यावर आपल्याला काय असते, सेनापतीला काही काम नसते. मग काय आपल्याला फक्त नियंत्रण ठेवावं लागते. हो, काय चालू आहे फोन लावत राहायचे. टेन्शन नको घेऊ तू. हो, मस्त इथं बसू आता, चहा पाणी पिऊ मस्त जेवण झाल्यावर एक खेप. बरं मी काय म्हणतो, निंबू आणतो मी. हो, त्या निंबू नाही ना, इथून निंबू आणतो बातच एका झाडाचं. तू बस जरासा आलोच मी 2 मिनिटं. त्याशिवाय धकत नाही मला. आलोच मी. आणा मग लवकर, आणा पटकन आणा. राजा शिदोरी सोडली नाता म्हणता. आणा लवकर, जा निंबू. हॅलो, बोला, कोण बोलता म्हणलं. बोला. अरे मी खादोडे साहेब बोलतो ना. नंबर सेव नाही का. नाही, ते मला सेव नाही करतात मोबाईलला. ते पोट्ट्याने घेऊन दिला. हो, काय म्हणता आता, तुमचं काय म्हणणं आहे बा. भिंत आपत्ती धंदे. काय म्हणता तुम्ही आता. काय म्हणता ना तुम्ही. हे बा कसे माणसं हो. तुम्हाला मी इतकी मदत केली. तुम्हाला किती रुपये सोनं दिलं ते 3 लाख रुपयाचं. नाही तर जेलात गेले असतील तुम्ही. म्हटलं राजा तुम्ही सरळ बोलून नाही राहिले माझ्या संग. म्हणलं आपल्याला शिवलालचा पत्ता पाहिजे. शिवलाल कुठं आहे म्हटलं. शिवलाल हो ना, मग आता तुम्हाला सांगितलं नाही का मी मागं, तुम्ही मला मदत केली तर मी त्यावेळेस तुम्हाला खबरा दिल्या होत्या ना. तुम्ही म्हणसान आयुष्यभर खबरा देत बसून, तर मग काय आमचा काय जीव घेता का बाबा गावाल्याकडून. बाबा राजा काय बोलता तुम्ही. अरे शब्दा खाल्ल्या ना तुम्ही. शब्द म्हणजे मग आता घेतल्या तर मग काय आयुष्यभर सांगू तुम्हाला. सांगितलं ना मग 1-2 महिने सांगितल्या ना खबरा. मग झालं माय आता. हो, जेवढं सांगायचं तेवढं सांगितलं मी. हो ना, आता म्हणलं एक तर मी गावाहून आलो. हो, आता सकाळी. हो, तर मला काहीच माहीत नाही. पोरीच्या घरी गेलो तुम्ही चिरकुटेले. हो, मला काही माहीत नाही. मला बा ते शिवलाल कुठं आहे आणि गावात काय चालू आहे मलाही समजायला मार्ग नाही. हो, मी सध्या वावरात आहो.
रे 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 फितून निघाला हे बी मुंगशा. अरे थांबतो रे, थांबा रामपूरवाले. आज तर तुम्हाला सोडतच नाही आता. हॉटेलवाले फायरिंगच करायला लावतो. बरं ठीक आहे ना, ठीक आहे, नका सांगू. काय राजा, ठेवा. मोठा पता सांग म्हणजे नाही का आयुष्यभर सांगू राहिली. बरं झालं कंदीला निंबू आणायला गेलो, त्याच्यात एक ताल असतात किती आपत आली ती. जाऊ तिकडे. आता आहे किती नालायक निघाला आहे हा मुंगशीराम गुटके. हो, एकूण एक नालायक इच्छे. म्हणून म्हणतो आज तर याचं काम काढायचंच आपल्याला. आता म्हणजे मी काय देऊ म्हणजे पत्ता. मी 1 महिना सांगितलं म्हणजे तुम्हाला, आता काय सांगू म्हणजे मी. म्हणजे काय आयुष्यभर सांगू का? सांगा काय बोला आता. तेच नाही वाटेच म्हणलं तरी. हो, आता म्हणून तर म्हणतो तुम्ही चॅलेंज पुरंच करा यायचं आणि यायला दाखवून द्या आपण काय होतं. हो, पाहिजे म्हणलं ते मास्क लावा लवकर. हो, ते आलं ते संत्या. मॅडम चला ना, ते पोहे आणले होते गलम आहेत, थंडी होईल मग. कसं वाट पाहू लागली सगळे तुमची. हो येते. हो, थोडा फोन आला होता खरचा. कसा आहे मुलगा, काय आहे याची विचारपूस करत होते. तर म्हटलं काही अडचण नाही. हो, या तुम्ही. आलेच मी. चला जाऊ आपण. तुम्ही त्या ड्रायव्हरला आवाज द्या तोपर्यंत. आलेच मी. या मग लवकर. हो, पोहे थंडी होते ना म्हणून. गेला. हो, तर पाहिजे आता खातोडी साहेब. या आता बैठकीत बसल्यावर तरी विषय काढा बरोबर. आणि शिवलालचा पत्ता या पोट्ट्यापासून काढून घ्या तुम्ही. कुठं आहे म्हणा बा, आम्ही फॅन आहोत त्याची, असं तसं तुम्ही म्हणे तसं. हो, तशी आता रणनीती आखा लागते आपल्याला, नाही तर शिवलालचा पत्ता लागत नाही. हो, आता गावात आलो, फक्त एवढं काम बाकी आपलं. काढतो ना पोट्ट्याला गोत्यात आण लागते. हो, त्याला एकट्यात बरोबर इकडे बोलावून घेतो मी बरोबर माहिती. हो, चला आता पहिले ते बैठकीत बसू आता. येऊ नका ना धव खाली. तुम्ही वरच थांबा ना बा. फालतू काही अटॅक होईल काही सांगता येत असते का? आमच्या भोवती आहे तुमची सुरक्षा. मग म्हणून असंच झालं आणि तसंच झालं. राहिला तरी मी बोललो तरी अरे वर जा तुम्ही. तुम्हाला समजत नाही का? आम्ही आमचं सांभाळू, तुम्हाला रंग नाही लागला पाहिजे ना. काय का अबे बा टेन्शन नका घेऊ ना. मैत्री आहे का द्यायला मी कुठं आहो काय तर. मग आपले बा चैनी आहे, तुमची नाही म्हणा. तुम्हाला आता समजा टाईट ठेवावं लागते. मला तर काहीच टेन्शन नाही बा. हो, मी तर भिवूनही नाही राहिलो आणि आपल्याला भेवही नाही. तुम्ही असते नसते तरी माझ्या काही विषय नव्हता. पण मी काय म्हणतो, एक फोन लावून तर पालायला दिले. नाही तर आलाही नसन, येणारही नाही. लट्टावली असन त्याची तर काय सांगा. फक्त गोष्टीचा मांडवा आहे त्याचा. असंच तरी आवडत म्हणे तू. अशात तू मार खातो तू. शिल्लकपणा नको करत जाऊ ना. आपल्याला सांगितलं तेवढं काम करायचं. आम्ही म्हणलं ते जर आला ना त्याला काय उभा नाही राहायची नाही तू. आम्ही तरी थांबू. तू वर जाय बा टाकीवर, डोकसं नको आमचं. अरे का आलो तुला बातच चिडता. थांबणं मजा घेऊन द्यायची खादोडीची. काय बे म्हणतो येत नाही का म्हणतो हराम करा असं तसं जरासं भिनवतून दिले. पप्पा लावून पहा तुम्ही. लावा फोन चटकन वर जा तुम्ही. काय लावा फटकन लावा. सांगा आता खल्ला एक रिंग ठेवून ठेवली आहे ना. सांगा हे आता काय का चिल्लरले का म्हणा तू खादोड्या. फोन तर उचलच शान नाही तुझी. ए उचलला म्हणलं उचलला. बोला खादोडे साहेब, काय म्हणते? कुठं घरी वाटते नाही? वडे भजे खाऊ राहिले का? कुठं लपले घरात? अरे का असं आहे रे शिवऱ्या टोयगोट्या. अरे का स्वतः लपतं लोकांना म्हणतं लपला. अरे नालायक कोणाच्या. अबे गावात या रामपुरात म्हणा रामपुरात. जरा पागल झाला बहुतेक. फिरलं का रे डोकं? नागपूर न्या लागते तुले. अबे रामपुरात. अरे सायकल पा साधं पाखरून येऊ शकत म्हणलं इथं. तू काय रामपुरात येऊन राहिला बे? तू हिंमत. अबे तू हिंमत पाहिली ना म्या. तू काय शान आहे रामपुरात यायची आता इतक्या फिल्डिंगमध्ये. अबे तू यकीन नाही म्हणलं. हो, तुला स्क्रीनशॉट टाकतो मी आता फोटो काढून माया. अबे नालायक कोणाच्या. पोहे खाऊन राहिलं म्हणलं. पोहे रामपुरात येऊन. हो, ते बी सगळी सोबती गिफ्ती घेऊन आलं म्हणलं. हो, पाय तू आता. हो, आधी तू आता बारी चाली. थांब जरा आता. थांब जरा असा टाईम आहे अजून. फक्त मी इशारा केला की झाला उडलं म्हणलं रामपूर. थांबा तुम्ही आता. आला म्हणते तिथं. आला म्हणते रे तिथं शिवऱ्या. थांबा ना, गुगली मारतीन ते. गुगली टाकणार आहे ते. अरे रंग बदलू गिरगिट खादोडे. तुले ओळखतो ना बाबू. आता नाही ओळखत ना. ढाण्या म्हणते तू हिंमतच नाही यायची. तू लट्टावली तुही घरीच आहे तू 100% सांगता. इथं नाहीच आहे तू, शक्यच नाही. पुलावून का आमचे पोट्टे. आता लोक बदलला असता तू. तू काय येतं रे. तिथूनच कळून गेला तू. बरं कुठं आहे बरं तू? कुठं आहे कोण बरं? सांगतो घरी बरं पताच सांग बरं. चला रामपुरात आहे. हो समजलं आम्ही. हो, पण म्हणलं नेमकं आहे कुठं सांग ना तू. कुठं आला तू रामपुरात? कोणत्या ठिकाणी आहे सांग बरं. त्याला विचारलं का तू कुठं आहे म्हणे का? म्हणजे बस सापडला तिथं हमलाच मग. अरे मग काय मी काय म्हणतो तर तू सांग ना कुठं आहे तर मी येतो तिथं. हो, कुठं आहे तू? सांग कुठं आहे तू? कुठं आहे? माया नको विचार करू तू. इतका का मी काय भेजानं हलका हो का? मी सांगणार आहो कुठं म्हणून. अबे तू कुठं आहे ते सांग मला. मी येतो तिथं. तू सांग ना कुठं आहे तर. त्या माया बी ते मध्ये बी अरे म्हणा तू ये मी येतो. तू कुठं आहे तेवढं सांग म्हणा. कुठं आहे तेवढं सांग फक्त. हो, एवढं फक्त सांग. तिथं येऊन तुला बा सांगतो ना असा दाखवतो ना रामपूरचा झटका. हाय कुठं सांग फक्त. मी नाही सांगत, तू पहिले सांग. हो तू सांग, मी तिथं येतो. तू सांग ना, तू सांग. मी काय सांगणार. असं आहे ते पा. आहे असं आहे. आलाच नाही ते. हो, चल ठेव म्हणलं काही विषय नाही. हो, पाहू वाट पाहू तू आता. संध्याकाळपर्यंत आहे तुझ्या चान्स. हो, पा या ती हिंमत करशील तर कर, नाही तर रामजाने. हो ठीक आहे.
नको सांगू ना, 15 मिनिटात तुझ्या शोध घे तुम्ही. हो, कुठं आहे तू? तुला काय वाटून राहिलं? पुरं डिटेल काढतो ना. पोहे खाणं होते माय. ठीक आहे, 15 मिनिटात तयारी ठेव तू. पोह्याच्या फिक्रीत राह म्हणला. बस पोचणार आहे खादोळ्या आता. आम्हाला हाय किती वेळ वाढून देते ते. हो म्हणजे आता हे बा एखादा असता तर म्हणजे घाम फुटला असता. हो मला फुटला म्हणा. बरं मी काय म्हणतो, हो ते तर काही येतच नाही, येणंही नाही तिला. हो मी बसतो मग टाकीवर. विनाकारण तुम्हाला कोणी बोलायचा. चला ठीक आहे मग बसतो मी वरे. हो तुम्ही बसा इथं. काय होतं ताई, मग तुम्ही म्हणता की बोलावलं म्हणून संतोष आला होता ताईला बोलून आण म्हणे. नाही पसंतीचं तेच म्हटलं, चहा पोहे झाले, सर्व झालं. जेवायच्या फांदाळात काही पडू नका. आम्ही निघतो म्हटलं आता. कारण की कसं आहे, आता मुलाची पसंती झाली, मुलीची झाली. आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आम्हाला स्वभाव आवडला हो संतोषचा. कारण की कसं आहे, खोटा बोलत नाही, काही नाही. बाहेर आम्ही विचारलं ना रस्त्याने येतानी, जे त्यांनी सांगितलं तेच यांना सांगितलं. म्हणून म्हटलं आता ढंगार खेळला आम्ही, फायनलचा दिवस देऊन देऊ तुम्हाला. फक्त मला एक विचारायचं होतं. हो नाही संतोषजी, तुमच्या गावात मी आपलं शिवलाल टोयगोटे नावाचा माणूस आहे वाटते ना, इतुकाटा संघटनेचा अध्यक्ष आहेत ते. त्याचे आम्ही लय फॅन आहो. मग असं वाटते रामपुरात आलो, भेट घेऊन जाओ. त्याले काय ते दोत्ता नाही म्हणते आपले शिवलाल बोल ना. अरे शिवलाल बोले आपण तर खांद्याला हात ठेवतो त्याच्या. मग काय नाही माणूस चांगला आहे. हो माणूस चांगला आहे, कामात आहे. म्हणलं तुम्हाला भेटत आहे का त्याला? हो भेटत आहे मला. हो आता आमचं आम्ही चौकी बी द्यायचं कसं म्हणजे पेपरले वाचतो हे ते. आम्हाला वाटते एक दिवस तरी भेटावं त्याले. होतं करा तुम्ही आता काय करा. हो आपण आता तुम्ही तर निघालच का नाही. हो गाडी टिकून घेऊ आपण. ते कसं त्याला पाण्याच्या टाकीवर ठेवलेलं आहे. हो कारण की आमच्या गावात ते एक खादोले नावाचा माणूस आहे. हो लय लगाचा नाला खायची. आणि एक ते अजून कोणता हतेले हो ते लगाचा दोघं जण आमच्या गावात येऊ लागले होते. हो ते शिवलाल लंग लावासाठी. आणि शिवलाल भाऊ काय मामाला मानता आहे का ते. हो मग तर शिवलाल भाऊ टाकीवर आहे तर सध्या. हो कोणालाच माहित नाही, गुप्त वालता आहे. फक्त मला तिकडे गाडी घेऊ आणि त्याला मग भेट घेऊन घेऊ. पाण्याच्या टाकीवर आहेत का तिथं? हो का बरं मग नाही तर राहू द्या, मग राहू द्या. नाही ना आता कसं तुम्ही भेटतो म्हणता ना. हो चला अरे आपल्यासाठी काही नाही म्हणत नाही शिवलाल भाऊ. मग घोला नेलं ना. मग काय आता घोला दिलं त्याला मग सकाळी किंवा दल काही अडचण आली तर बा पाहून जात बा घोड्यावर. सगळी व्यवस्था आहे तिथं. हो टाकीपाशी. हो सगळं गाव आमचं बिलकुल आज खादोलीची वाटच पाहू लागले. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. त्याला तुमची भेट करून देतो. बरं चला मग द्या भेट करून. चल का बा चल बरं. चला चला सगळ्याजणी चला. मला ड्रायव्हरला आवाज द्या. चला मला झालं म्हणते का. हो शिवलालला आता रंग लावतच काम राहिलं. हो हो चल गं ताई, चला चला चला. त्याला म्हणला याचा फोन आहे. किती 1-1.5 घंटा होऊन राहिला ना. इकडे त्या टाकीत माणूस थंडागार झाला. हो ना इकडे बरं झालं अलग सलग आलो. हॅलो हां हां हॅलो हेलो हेलो. हाँ मतलब हटे साहब हो गया काम हो गया अपना. शिवलाल का पता लग गया अपने को. सांगा ना मग सांगा तुम्ही अर्जंट आत्ताच्या आत्ता सांगा. तिथं बिलकुल हे बा हार्वेस्टर घेऊनच जातो. कुठं आहे ते? ना तुम्ही ऐकतच जा. पहिले आम्ही काय सांगतो ते तुम्ही हे बा तुमचा माहोल नंतर करा. पहिले आम्हाला शिवलालले रंग लावू द्या. शिवलाल ते पाण्याच्या टाकीवर आहे म्हणते. हराम करून आलाय कोणाच चोट्ट. हो लपलं आम्हाला म्हणते लपले का. तर म्हटलं हे संतोष टुकटुकी घेऊन चालला आम्हाला तिथं. आम्ही त्याला बरोबर रंग लावतो आणि तिथून आमची गाडी काढली की घराकडे निघून जातो. आणि मग तुम्हाला आम्ही एक फोन करतो आणि तुम्ही मग तुमचं धडा AK-47 चाल द्या. पुरं रामपूर बिलकुल कोमातच घाला मग. हो फक्त आम्हाला गावाच्या बाहेर निघू द्या. असं आहे का ते? बरं 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 मग जा तुम्ही. हो त्याला म्हणजे चॅलेंज पुरं करून जा. त्याला माहिती पडू नका देऊ. तसं ओळखणार नाहीच म्हणा साड्यात असल्यामुळे. बाकी मी पाहतो मग काय तर नंतरचा. हो हार्वेस्टर घेऊन त्या मोक्याच्या ठिकाणीच जातो मी. असे पोहतो ना. अरे हे बा विचारच करतील रामपूरवाले. हो फक्त तुम्ही लवकर निघा. आता लवकर तुम्ही निघायची कोशिश करा. झालं 15 मिनिटात आम्ही इथून जातो. आम्ही गेलो की मिस कॉलच देतो तुम्हाला. हो तुम्ही इकडे बिलकुल सुरूच करा मग. सध्या कसं आहे बरं आहे जागा काय बरोबर सापडली ना. इकडे जुनी शाळा आहे तिथं अलीकडे लावलं हार्वेस्टर. हो मग काय तर इथं लावलं आता. आणि इथून बस याच्यावर बसलं की बस आपला भतीजा आहे का नाही त्यानं सबन हँडल केलं. काही विषय नाही. त्याला ठेवा आता. हो कसं आहे माझ्या गोड्या गिड्या आज भरलेल्या आहेत. यायले 2 बंदुका देतो बस सुरू करून देतो. 3 बंदुका आणलेला आहेत. हो टेन्शनचं कामच नाही. जा मग आता तुम्ही लागा कामी. मला काय म्हणलं आलो भाऊ 15 मिनिटात पोहोचलो म्हणे मी. हो पोहे गिये खाऊन. अबे का म्हणा घरून गोष्टी करून राहिला. हो ना घर कोंबड्या आणायच्या. हो पाहून राहिला आता ते त्याला वाटते शिवल्या बहुतेक घाबरला असं. अबे घाबरत नाही म्हणलं. हो टाकीहून खाली उतरलो. काही टेन्शन घेऊ नका आलो भाऊ येत नाही द्या. खरे सैतान हजीर. खालून आला का रे बा. बघा तुम्ही. हो मी 2 मिनिटात मी शिवलाल भाऊ विचारून येतो. काय त्याला मग कसं बोलता येते मग बरं बोला. त्याला पहिले सांगून देतो की बा असे लोक भेटायला आले बा. आलोच मी. काय संतोष काय गडबड काय म्हणलं कोणा गाडीत? अरे बा तुमचे फॅन लोक आहेत ना. मॅडम हो 5 बहिणी आहेत ते. आपल्या 5साठी आल्या होत्या. हो तर एक आपल्या ढंगल खेळ तर तुमचं नाव ऐकलं आहे त्यानं. तर ती काय म्हणे बा पेपलात वाचलं होतं म्हणे इतू का संघटनेचे अध्यक्ष. म्हणजे कसं लय मोलचे गिलते केले तुम्ही पेपलात नाव आले तुमचे. म्हणजे त्याला भेटत आहे म्हणे. लय म्हणे माणूस कसा म्हणजे समाजासाठी लय कामं करते म्हणे. तर मी आता बा इथंच आहेत ते. तर कुठं आहे म्हणे. मी आता चला मी दाखवतो. तर मग त्याला आणलं मी आता. हो आता कसं मला पाहिजे झाली पसंती झाली सगळं झालं. इकडे तिथं ना राहायचं. तर मग कसं देऊ गावात त्याला.
असं आपले फॅन आहेत का असं मॅडम आहेत नाही बरं बरं पाची बहिणी बरं ठीक आहे ना हो बोला बोला हो बोला काही हरकत नाही आपलं काय आपण कोणाला भेटतो आपलं काय असं मोठेपणा नाही आपल्याला या ताई या म्हणलं या 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 काही हरकत नाही म्हणलं ताई हो बोला मला काय 2 शब्द बोलायचे ते हो या पण तुम्हाला भेटून खूप आनंद वाटला हो खूप छान बोलता तुम्ही आणि खरोखर जसं तुमचा स्वभाव आहे तसंच तुमचं मन आहे खरोखर चांगले माणसं आहे तुमचं कार्य असंच तुमचं पुढे जावं अशी आमची म्हणजे तुम्हाला शुभेच्छा देतो म्हणलं सेल्फी वगैरे काढलेत ना आपले फोटो काढलेत ना संतोषजी हो चालूच आहे काढले भरपूर काढले फोटो हो पाठवून देतो मी तुम्हाला व्हॉट्सअपवर चला निघतो मग आम्ही आता हो कसं भरपूर बोलणं झालं आता आम्हाला निघावं लागेल हो त्या दोघींना म्हटलं चला ग खूप शर्मीची आहे तिला वाटलं फोटो काढेल बुवा संतोषजी म्हणून बरं ठीक आहे तर मी काय म्हणते आता आजची होळी आहे कसं आता कलर आहे इथं एखादा फोटो घेऊन घेऊ असा म्हणजे कलरचा म्हणजे होळीचा असा म्हणजे चांगला वाटल नाही का मग त्यांना मला थोडासा कलर आणा म्हणा तुम्हाला थोडंसं लावतो आम्ही अरे त्याचं काय सर्वजण काढू आपण अरे आलो भाऊ थोडासा कलर आणा त्यातला आणा इथं जरासा आणा पटकन घेऊन या बरोबर साहेब आणतो हो आता काय साहेबच म्हणलं हो आणतो इसको होना ये हो रहेगा नहीं का चलो उड़ाओ चाचा हका लो आतंकवादी पया दरवाजे दाटी लावा रामपुर वालों कहाँ गई तुम्हारी हेकड़ी आओ चैलेंज देने वाले रामपुर वालों निकलो बाहर कहाँ गए सबके सब रामपुर वाले क्यों अरे कहाँ है आओ बाहर आओ कौन से लाल है शिवलाल है आओ बाहर आओ आ गया है शेर इस गांव में छुप गए क्या बिल में रामपुर वालों तो लगता है भाग गए सबके सब छुप गए रहमान डकैत की मौत ऐसी वैसी नहीं रहती सुन लो रामपुर के वासियों अपने दरवाजों से खिड़की से झांक कर देखने वाले पूरे रामपुर वासियों सुन लो तुम हमको चैलेंज दे रहे थे कौन शिवलाल है कौन कंदील बूढ़ा है मुझे चैलेंज देने वाले कहाँ छुप गए बिल में निकल गई ना हेकड़ी निकल गई ना चलो अभी एक बार माफ कर रहा मैं सब रामपुर वासियों को
तो अभी बाद में किसी ने अभी जुर्रत की हटेले से पंगा लेने की तो उसकी क्या हालत करूंगा वो तुम सब जान जाएंगे, समझा ना? हाँ तो चल रहा मैं, चलो हार्वेस्टर पलटा लो, चलो ले भी चलो। काय आहे बा? कायचा आवाज सुरू काय आहे? बॉम्बस्फोट उरायला काय कुठे? अरे आलो भाऊ, अरे झाबरू काय आलं का आवाज म्हणलं काय आहे? लय दिसून राहिला आवाज आहे, कल्लान हलोय रे ते. काय किती लट्टवली यायची? अरे बा म्हणलं तुम्ही आहे बा, तुम्हाला काय वाटू राहिलं बा? हा का बॉम्बस्फोट झाले का म्हणलं आपल्या गावात? अरे होळी आहे ना बा, ते गाणी लावणार नाही का, फटाके फोडणार नाही का ते? हा कॉलेज तर होणारच आहे, गँगाच्या गँगा असते ना पोट्ट्याच्या. हा आपण बसलो ते खादोडीची वाट पाय. आपल्या गावाकडून आवाज येऊन राहिला आणि तुम्ही म्हणता बा मला हे बा असं वाटतं बंदूकच्या गोळ्या चालू आहे का बा? फायरिंग असा येऊन राहिला ना आवाज. अरे शिवलाल भाऊ कायच नाही बंदुकता बिंदुकता ते इकडे आपलं गाव नाही का इकडे तिथं बार करणं चालू आहेत ना. मग इकडचं ते मुरुम बिरुम काढून नेतात ना गोटे, मग काय तर सडक बनवासाठी इकूनच तर नेते ते, त्याचे बार आहेत ते. आणि हे गाणे गिणे ऐकू येते ते होळीचे गाणे लावले ते दांगडो इकडं बाजूच्या गावातला कल्ला आहे ते. म्हणता हो तुम्ही मग काय म्हणलं काय समजून नाही काय वाजून राहिलं खूप गाणी गोंधळ ते काय डफळे आणि काय समजून नाही राहिलं बा काय गोंधळ चालू आहे तो. का मारते हे तर आवाज बोलावलं का काय गुण राहिला? आपल्याकडे सावंगीचे लोक आहेत इथं होळी चालू आहे बा. ते डफड्यावर वाजवत आहेत, ते गाणी चालू आहे, पण हे तर मला आलं कसं वाटून राहिलं? नाही रे छत्या आवाज वेगळा वाटत नाही तुम्हाला? मला तर बंदुका अशा चालवण्यासारखं येऊन राहिलं बा. नाही मारती बंदुका चालवण्यासारखं आवाज येऊन राहिला तुला. काय लेका अरे का इराणमध्ये आहो कापूर. अरे होळीच आहे की नाही, दांगडो सुरू असते. मग काय तर दपडी वाजवणं फटाके आणि हे ती आपल्याकडे हेच आहे का? पोट्टे आजकाल काय सवा 10-15 पोट्टे ट्रॅक्टर डीजे. डीजेचा आवाज असला पाहिजे असं वाटते बा मला. नाही तर कुठं एखाद्या इरीचं बार करणं चालू असं त्याची आवाज येत नाही, म्हणजे मिसून राहिले ती. मला काय आवाज चालू मारती काय बार करून चालू का काय बे? खरंच का मला त्याचे बॉम्ब फुटून राहिले काय माहिती. तर तुम्ही काही ऐकतच ना, काहीच नाही, चिंता नका करू तुम्ही. चला म्हणलं आपण जरासं येऊ ना, होळी खेळत नाही का, नदीत जाऊ ना. चला एरी काही खादोळे येत नाही, काही मजा नाही. चला जाऊ द्या तिकडे. चला म्हणलं चला जा मग फुटतो तुम्ही. मी जरासं संत्र्या कोण येतो 5 मिनिटात येतो. चालेल लारा येऊ आपण लवकर. जा तुम्ही जराशे काही येत नाही खादोळे आता. हॅलो बोला लक्ष्मण भाऊ, बोला काय म्हणता? काय कुठं आहे कुठं म्हणलं? पाहिजे म्हणलं तुम्ही. गावात काय दांगडू चालू आहे का माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का म्हणलं काही? गावात काय दांगडो म्हणला? हो काहीच नाही बा इकडे. आता हे कलो ऐकून राहिला बा. आम्हाला वाटलं हे आता होळी गिळीचा आवाज असेल बा. गाणे गिणे डीजे गिजे काही असं. काहून काय झालं? अबे का आम्ही लपेल मग काय करताय देवदास भाऊच्या खोपडीत मग सगळे पयाला वावर आहे ना. मग काय इथं आता आम्ही जमा झालो. तुम्हाला माहित आहे का नाही? हॉटेल आला का तिकडे रंग लावायला आला का म्हणलं शिवलाले? अरे बाबा म्हणजे ते याचा आवाज होता का बंदूकचा? अरे बापाला मग कसं काय तुम्ही कुठं म्हणजे वावराने पयाले नाही बाया घ्या मग. आता फोन लावला बायाले मोठे पाटलाची जमा झाले ते हो सगळ्या बाया एकत्र आल्या गोटे गिटे जमा करून आता तिथं बसला आहे. जर आला असतं आता हॉटेलला गेला का नाही हे काही समजायला मार्ग नाही. मॅडम तुमच्या इकडे आला का बा? लागला का पता तुम्ही तिकडे या म्हणून? नाही ते नाही आला पण ते एक गाडी आली बा क्रुझर बाया घ्या बसून ते 5 बाया आल्या त्या शिवलाल भाऊचे हे होते ते आपलं काय म्हणते फॅन तर त्यानं ते थोडासा रंग लावला चालल्या गेल्या. हॉटेल नाही आला इकडे. अरे बाबा तेच तर बायानं वर गेला मग खादोडे मानमोडे बाकीचे 3 आहेत म्हणते कोणते आहेत मग ते साड्या घालून आले म्हणते साड्या घालून. मग आता समजलं बायाला फोन लावला तरी समजलं आम्हाला. मग काय तर अरे बाबा मग ते तर रंग लावून गेले आम्हाला बाया. अरे बाबा आम्हाला म्हणे बा मान असते म्हणे ते होळीचा लावतो म्हणे. मला लावला यायले लावला शिवलाल भाऊले लावला. अरे झालं बरोबर आहे. मग झालं म्हणलं आपा तुम्हाला रंगाय लावला आणि आता हॉटेलनं गावात दांगडोही गेला. आता गेला का नाही पहा जरा शोध घ्या त्याचा. जा तिकडे पहा जरा असं. जातो आम्ही आता जातो. हो ठीक आहे घोड्यावर जातो बसून. हो काही वांधा नाही. पण हे बा शिवलालले रंग लावून गेले ते खाजडच होते का? नक्की म्हणजे आता हे सांगे ना मला संतोषचे बहीण सांगे ना. मग ती आलत नाही इकडे. मग पाहुणे पाहायला म्हणे समज जरा दांगडो झाला म्हणे. मग आता हॉटेलने निरा फायरिंगच लावली सुरू. मग तुम्हाला माहिती आहे का किती पैदा झाली तर ठेवा.
मग काय कसं मगापासून चालून पाण्यानं मग सर्दी येते मग चला आता निघा बाहेर निघा काय घरे कपडे खरा धिंगाणा आले का चला तिकडे अजून एखादी फालतू गाडी जायची तर वादी व्हायची चला निश्चित मांड होता त्या हॉटेलचा आणि त्या खादोडीचा. मग आज आले नाही न काही नाही. मग बसलो आपण का तपत होळी राहिली काही खेळणं नाही काही नाही बसलं सर गाव गुतून बसलेले का इथे वाट पाहत आता पाहायचं तर काहीच नाही. जाऊ दे खेळ अरे घाबऱ्या चल ये लवकर टाकुडी. अरे ये लवकर. अरे काय आले का माणूस आहे ये इकडे. इथं आहे का तुम्ही चला बा बेंगा फसला आता गेले पयाले ती अबे काय आले का माणसा तुम्ही तुम्हाला काय ड्युटी काय दिली तुम्हाला तिथं कळक पहारा द्या म्हणलं तुम्ही काय करू राहिली इथं. अरे काय आले का त्याची वाट पाहता सारा दिवसात धिंगाणा झाला. मग कुठं येते ते काय येते. मग आता लोक वाट पाहू थकलो शेवटी मला चला काही ना काही उड्या टाकायच्यात. काय तुम्हाला काय डोकसा आहे का बे मग लाईने पाटील कुठं आहे मग. अरे ते नाही का तिथं आपलं येतो म्हणे ते चक्कर मारू वारातून एक चक्कर मारून येतो म्हणे संत्र्याकून. अरे कोणीच नाही ना तिथं कोणीच नाही आले नाही काहीच नाही. मग खादोळे पळाला ना राजा हातातून सुटून पळाला ना. मग तुम्हाला काय माहित आहे खादोळे आला बी गावातली पोहे खाऊन निघूनही गेला रंग लावून शिवलाल भाऊले. काय करून झाला का झाबरू मजाक नको करू तू अरे बा म्हणजे आम्ही आतापर्यंत तिथेच होतो ना. मग एक तर गाडी नाही गेली काही आता जाता गेली बी पोहे काही खाल्ले काही काय. अरे आम्ही सगळ्या बायांना फक्त एक क्रुझर गेली होती एक हार्वेस्टर दुसरं काय गेलं. अरे मग तेच तर होय राजा गाडी तेच खादोळेची गाडी होती ते खादोळे होता त्याच्यात खादोळे मानमोळे अजून तिघं होते दुसरे ते नाही माहित कोण होतं. आता त्याच्यात काय ते होता. अरे बाया होत्या ना 5 बाया होत्या त्याच्यात. अरे ते बायाच होते ना ते मग खादोळे ते मानमोळे 2-3 जण दुसरे त्याचा पता नाही लागला अजून. मग त्या संतोष टुकटुकीला घुमवलते ना त्याच्यापासून पता काढला शिवलाल भाऊचा. तिथं पोहे खाल्ले मस्त आणि तिकडे ते किती दांगडो झाला गावात माहित आहे का तुम्हाला. तुम्ही आता आम्ही त्याच्या मागं लागलो तिकडे गावात किती ते फटाके हे ते वाजल्यासारखे आवाज नाही आले का. ते हो बा आलते आम्हाला वाटलं भारत चालू आहे का इरीत कोणाच्या म्हणून आम्ही कायचा आवाज हो बा इतका बंदुकाचा आवाजासारखा वाटते बा असा. मग तेच तर राजा हॉटेलने किती कव्हर केला. मग निरा गोळ्या सोडल्या ना AK-47 न. मग सगळ्या बाया माणसं भंग पायाले कुकडे कोणाचा पता नाही. मग जरा दांगडो झाला ते लाईन पडल्याच्या घरी गेल्या सगळ्या बाया माणसं तर बस दरवाजे बंद करून एक बाहेर नाही आलं. मग मीच तर आता पळत आले त्याला पकडाले शिवलाल भाऊले ते रंग लावून पळाले तर मग काय करायचे आणि तुम्ही बसले इकडे. बाबा मग तुला दांगडू झाला. मग ते आता हॉटेल कुठे हॉटेल चला ना मग ते पळालं ना म्हणून तर आम्ही घोडे घेऊन मागं लागलो ते आलो भाऊ मागं राहिले. मग काय पळाले ते आम्ही म्हटलं तुम्ही इथं अडवसान. अरे बाबा मग माय बाबा लावला मग रंग नाही. अरे बाबा मग आता काय कसं काय आता काय म्हणजे आता चिंतन सभा घ्या लागेल आता. सगळे आता कोमातच गेले ना रामपूरवाले. मग पुरं पाणीपत झालं ना आपलं. मग चला घराकडे चला आता घ्या गुन्हा आता.